काव बोरी काय करून राहिली? झालं की नाही जेवण खावण? हा बाई, माया तर झालं, तुझं झालं की नाही? नाही ना व माय, कायचं काही 2 दिवस झाले जेवणच नाही करून राहिली. परवाच्या दिवशी फक्त एक कुटका खाल्ला होता, फक्त तोच. चांगलंच नाही लागून राहिलं मला. पाय बाई, मग तुला मला सांगितलं बी नाही इतक्या दिवसाचं? आता काय सांगा म्हटलं तुले. तू या संसारात गुतेल आहेस, तुले काय टेन्शन द्या म्हटलं. बरं जाऊ दे, आता तू लवकर बॅग भर आणि पहिल्या ज्येष्ठीनं माझ्या घरी ये 2-3 दिवसासाठी. नाही ना व माय, मी कशी काय येऊ? त्या नवऱ्याची आणि सासूची जिवारीन ना. त्याची कशाला जिवारीन? आणि आली बी तर मी पाहून घेईन, तू ये. बरं बरं, ठेव फोन, येतोच मी. आणि मी काय म्हणून राहिली, बोकड्याचं मटण बनवून ठेवतं काय? 2-3 दिवस झाले मी ना चांगलं जेवणच नाही केलं व. बरं बरं, ये तू, करून ठेवतो मी. का वा, कोणाशी बोलून राहिली? काय करतो म्हणतं? अहो मी आई येऊन राहिली, तिच्यासाठी बोकड्याचं मटण करतो म्हटलं. जावा बरं, मला मटण आणून द्या बरं 1 किलो. आता तर आलती तुझी माय भंडाऱ्याले. एक काम कर ना, तुझ्या मायले म्हणा अटीच राहून जाय. आता माझ्या माईची तब्येत खराब आहे ना, म्हणून म्हटलं मी ना ये म्हणून. आता काय मी तिची काळजी बी नाही घेऊ. हे पाय, मले काही घेणं देणं नाही. तू आईले विचारून घे काय हाय तर. हे पा, मी काही विचारत नाही तुमच्या माईले, तुम्हीच विचारा आणि मला सांगा. बाई, मी काही आईले म्हणू नाही शकत. तू पाय ते काय हाय तर. हे पा, मला सांगा तुम्ही विचारता की नाही, नाहीतर मी माय सगळे अस्त्रशस्त्र काढीन बरं. कोणते अस्त्रशस्त्र व माय? हेच की वावरातल्या बायाले द्यायचे 10,000 रुपये, तुम्ही पत्ते धारले म्हणून. चाल, काय म्हणा लागते आईले? काहीच नाही, फक्त मी जे म्हणीन त्या भाव म्हणा. बरं, चाल माय माऊले. आई, मी काय म्हणत होती? सांग काय म्हणतं? माया आईची तब्येत खराब आहे. माया आईले 2-3 दिवस झाले काहीच नाही धकून राहिलं, म्हणून मी ना 2-3 दिवसासाठी तिला आपल्या घरी बोलावलं. भवानी, आत्ताच तर तुम्ही माझ्यासाठी भंडाऱ्याला येऊन गेली. त्या मायले म्हणा घरीच कशाला जातं, अठीच राहत जाय ना म्हणा पोरीच्या घरी. आली गेली की चालली पोरीच्या घरी, आली गेली की चालली पोरीच्या घरी. पाय ना माय, किती जोरात बोलून राहिली हे म्हशीवानी. माया आईची तब्येत खराब आहे म्हणून राहिली मी, नाहीतर काही काम नसताना येते का माई माय? तुझ्या माईची तब्येत खराब आहे, मग तू काय डॉक्टरीन आहेस काय? तू माय अठी येऊन राहिली तर काही झालं की चाललं पोरीच्या अठी. जराशीक बी कशाचा धाक नाही. पाय माय, जेवढी मोठी टिकली तेवढ्या मोठ्या डेंजर असतात ह्या सासा. पण मी बी काय कमी आहे काय? उसातून जातो पण पान नाही लागू ते चांगले. मग माझ्या आईची तब्येत खराब आहे ना, तिची काळजी बी नाही घेत जाऊ का मी? तिला काही झालं तर लोक काय म्हणतील, एवढी माझी तब्येत खराब आहे पण पोरीनं 2 दिवस बी वागवलं नाही. तुमची कशी फक्त ऍसिडिटी वाढली की पोरीच्या घरी पळतच जाता, चालली मी पोरीच्या घरी, चालली मी पोरीच्या घरी. का व, तू आता माझ्या तोंडी लागतं काय? लस बोलून राहिली तू आता, लस चालली चरक चरक. शांताबाई म्हणतात म्हटलं मला, लक्षात ठेव. मग मी काय करू? माझ्या नवरा हाव म्हणून राहिला, मग तुम्ही काऊन नाही म्हणून राहिले? मी लग्न तुमच्यासोबत केलं की माझ्या नवऱ्यासोबत केलं? तो कसा काय हाव म्हणून राहिला, बलाव बरं त्याले. मला वाटलं गावाकडची आहेस तू, साधी भोडी असशील, पण चांगलीच पाचवेल दिसत आहे तू तर. सासूच्या तोंडी येऊन राहिलीस तू. 1-2 वर्ष थांब व म्हैस खाणंच बंद करतो तुझं, मग दाखवितो काय चीज आहे तर मी. चला मग, येतच असेल नाही माय, ते आल्यावर तिला काही म्हणायचं नाही, आत्ताच सांगून देतो बरं. अजिबात येऊ द्यायचं नाही तुझ्या मायले, आत्ताच सांगतो बरं मी. नाहीतर माझ्यासारखी खराब बाई नाही कोणती. तसंही तुझ्यासारखी कोणती बाई आहे, खाऊन खाऊन सिलेंडर होईल आहे पूर्ण. खात राहते आणि गाड्या सोडत राहते आणि म्हणते ॲसिडिटी झाली मले. ॲसिडिटी नाही, सिलेंडर झाली तू, सिलेंडर. काय बोलून राहिलीस मनातल्या मनात? शिव्या गिव्या देऊन राहिली की काय मले? मी कशाला देऊ शिव्या? माझ्या माईनं काही शिकवल्या नाही मला शिव्या गिव्या देणं. चला जातो मी, 2-3 दिवसासाठी येऊन राहिली माय. पण काय हाय किंवा मायले अठी? अरे आत्ता समजलं मला ते. अठी मस्त कूलरची हवा गिवा आहे, टिनाच्या घरात काय रावाटत असेल त्या मायले, म्हणून चालली पोरीच्या घरी. उठलं की सुटलं की चाललं पोरीच्या घरी. तुम्ही कशा जाता तुमच्या पोरीच्या घरी, तिच्या घरच्या एसीत झोप्याले? हाव ना, तिचाच तर हेवा देवा आहे तुले. हे पाय, मी तुला क्लिअर सांगून राहिली, तुझ्या मायसाठी या घराचे दरवाजे बंद आहे. पण माझ्या नवऱ्यानं तर हाव म्हटलं ना, मग तुम्ही काऊन नाही म्हणून राहिले? कसा हाव म्हणून राहिला तो? आण बरं त्याला बोलून. मायच्या पुढे जाते काय तो? एवढा मोठा झाला काय तो? झालंच काय अजून 1-2 वर्ष थांब ना, त्याच्यात हातून तुझ्या कार्यक्रम करतो. थांबा, मी आणतोच त्याला बोलवून. कशी काय येते तुझी माय अठी, आता पाहतोच मी. ओ चला बरं, पा बरं तुमची माय काय म्हणते तर. हे पाय, ते तू मला नको सांगू. मीनं नाही म्हटलं काय, मीनं तर हाव म्हटलं ना. आता ते तू नाही पाहून घे काय हाय तर.
जावं तुमचं काय चालते घरी. काही झालं की मायले विचारून जाय. माय जिकडे घंटी वाजवते तिकडे जातं तू. हागेली बी जातं तर मायले विचारून जाय, मम्मी शियाली. काही बोलतं काय, अशी दिन न कानाखाली उलट्या हाताची. बस हेच येते, याच्याशिवाय येते काही दुसरं. चला, मायनं बोलावलं तुम्हाला तुमच्या. काय रे, तू ना हाव म्हटलं काय हिच्या मायले अठी येऊ द्याचं. एवढा मोठा झाला काय तू. तुम्ही ना हाव म्हटलं नाही तर मी माय सगळं अस्त्रशस्त्र काढीन बरं, लक्षात ठेवा. मग ते म्हणत होती की तिच्या मायची तब्येत खराब आहे, मग म्हटलं येऊ दे. वा रे वा बेटा, तू तर आतापासूनच बायकोचा बैल झाला रे. पाहिलं भो, अशी जिंदगी आहे आमची. बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल, आणि मायचं ऐकलं तर मायचा मारेल. याच्यासाठी म्हणून राहिलो मी, या भानगडीत पडू नका. ज्याचं नाही झालं त्याला तर टेन्शन आहेच, आणि ज्याचं झालं त्याला तर महा टेन्शन आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या भावाला नक्की सपोर्ट करा मित्रांनो.